नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आमची सासनकाठी चालली आज ज्योतिबाच्या डोंगरावरती. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ही सासनकाठी डोंगरावर जाते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येते. तर सासनकाठी जाताना इथे दारात नाचवून वगैरे झाल्यानंतर सगळ्या गल्लीतल्या बायकांनी पाणी घातलं, हळदी-कुंकू वाहिलं आणि नमस्कार केला. तर आमच्या इथे कसं प्रथा आहे, या सासनकाठीबरोबर आमच्या भाऊकीतले सगळे पुरुष या काठीबरोबर जातात, कारण ही काठी डोंगरावरती चालत न्यावी लागते. त्यामुळे सगळी मुलं वगैरे किंवा पुरुष मंडळी सगळी ते उचलून घेण्यासाठी आणि सासनकाठी आमची खूपच उंच आहे, त्यामुळे सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली ना तर व्यवस्थित वरती जायला जमतं. यावर्षी म्हटलं चला ज्योतिबाच्या डोंगरावरची यात्रा आपण पाहायला जायचं म्हणून आम्ही दोघी जावा गेलो होतो. रात्री सासनकाठी 7-7:30 वाजता आमच्या इथून निघून गेली. आमच्या गावात सुद्धा ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून सगळ्यांनी पुरुष मंडळी सगळे नमस्कार करून मग सासनकाठी घेऊन जातात. तर इथून ट्रॅक्टरातून नेतात आणि तिथे पुशिरात ट्रॅक्टर लावतात आणि तिथून वरती मग चालत नेतात. आम्हाला पण ज्योतिबावरची यात्रा बघायची होती, म्हणजे पौर्णिमेची यात्रा खूप मोठी असते असं आहे म्हणतात. पण आम्ही जातो प्रत्येक वर्षी ज्योतिबाला, वर्षातून एकदा का होईना आम्ही जातोच. पण या यात्रेला आम्ही कधी जात नाही, कारण जास्त गर्दी असते त्यामुळे. पण यावर्षी म्हटलं नाही, चला आपण पण जायचं आणि यात्रा कशी असते ती पाहायचं ज्योतिबाची. तर रात्रीचं आम्ही सासनकाठी गेल्यानंतर गेलो होतो. गायमुखापर्यंत आमची गाडी गेली, त्यानंतर आम्ही तिथे गाडी लावली आणि गायमुखावर जाऊन तिथे दर्शन घेतलं देवाचं. आणि तिथे प्रसाद होता, तर प्रसादासाठी भात आमटी शिरा होता, छान जेवण होतं. आज पौर्णिमेचा आदला दिवस होता, म्हणजे दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळे जरा थोडीशी गर्दी कमी होती. नाहीतर पौर्णिमे दिवशी एवढी गर्दी असते ना. तुम्ही व्हिडिओमध्ये कधी पाहिला असेल ज्योतिबाच्या यात्रेचा व्हिडिओ जर तुम्ही कधी पाहिला असेल तर. मी आज व्हिडिओ केला आहे, पण तो आदल्या दिवशीच आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. पण पौर्णिमे दिवशी खूपच गर्दी असते आणि मला वाटते कोणी लहान मुले किंवा स्त्रिया तिथे जातच नसतील, म्हणून आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो होतो. तर जेवण घेतल्यानंतर पहा, इथे आम्ही शेजारीच खूप मोठी जागा आहे, तिथे जेवायला प्रशस्त जागा त्यांनी वरती छत वगैरे केलेलं आहे, फॅन वगैरे लावलेले आहेत, खूप छान सोय केलेली आहे. तर इथे बसून जेवायचं आणि पाहिजे असेल तर जाऊन उठून घ्यायचं. आम्ही काही घेतलं नाही, जेवढं वाढलं होतं तेवढ्यानेच पोट भरलं. आणि इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि किती लोक इथे असं प्रसाद घ्यायला येतात आणि दर्शनासाठी. तर हा प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही या वाटेने, ही वाट आहे, दगडी वाट आहे ही अशी गायमुखापासून वरती म्हणजे ज्योतिबाच्या कमानीपर्यंत ही अशी वाट गेलेली आहे. दगडाची पूर्णपणे असे दगड आहेत. तर मंडळी पहा, गायमुखापासून या कमानीपर्यंत ही अशी वाट होती. छान वाटलं या रस्त्यांना. रात्रीच्या वेळेस तरी मला वाटते 8-9 वाजले असतील. या वेळेत आम्ही खालून वरती चालत आलो. खूप छान वाटलं, हवा गार होती, घाम सुटत होता कारण चढायला लागत होतं त्यामुळे, पण खूप खूप छान वाटलं रात्रीचा प्रवास करताना. हेच जर आम्ही दिवसा चालू असतो तर इथे आम्हाला येऊ का नको या गर्दीतून आणि उन्हातून असं वाटलं असतं. तर मंडळी, ही सासनकाठी पहा, आमच्या सासनकाठीपेक्षा खूपच लहान आहे आणि आमची सासनकाठी अजून खूप मागं होती, त्यामुळे आम्हाला काही त्या आमच्या सासनकाठीची भेट नाही झाली. तर इथे डोंगरावरती आल्यानंतर भरपूर सासनकाठ्या होत्या. तर इथे पहा, गाय आहे, गायीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर मंडळी, आतमध्ये गेल्यानंतर मी व्हॉइस ओव्हर करत नाही आहे, तुम्हाला तिथला ओरिजिनल साऊंड दाखवते. म्हणजे सासनकाठी घेऊन येणारी मुलं किंवा पुरुष किती भक्तिभावाने ते घेऊन आलेले असतात, हे तुम्हाला या परिस्थितीमुळे, या आवाजावरती लक्षात येईल.
करायचे आहे. देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व पुजारी मंडळ दर्शन रांग तात्काळ सुरू करायचे आहे. दर्शन रांगेचे अधिकारी व कर्मचारी मंडळी, दख्खनच्या राजाची अशी ही यात्रा भरते आणि रात्रीचे 12 वाजले होते आम्हाला दर्शन घेऊन खाली यायला. तुम्हाला ही यात्रा कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.